यावर्षी तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसी करायचं आहे, पण ऍडमिशन प्रोसेस कशी असेल, कॉलेजांमध्ये कोणत्या ऍडमिशन घ्यायचे असतात, कोणत्या ब्रँचेस आहेत, फार्मसी बद्दल तर खूपच कमी बाहेर चर्चा चालते, फार्मसीमध्ये आणि परत पुढे जाऊन कोणकोणत्या ब्रँचेस असतात, जॉब कुठं लागतील, अशा अनेक प्रश्न असतात. इंजिनिअरिंग मध्ये तर काय ब्रँच घेण्यापासून कॉलेज निवडण्यापर्यंत बऱ्याच अडचणी आहेत. मग ना डिटेल माहिती तुम्हाला ते ब्रोशर मधून वाचून येते किंवा जुने नियम घेऊन तुम्ही पुढे जाताय, तर काउन्सिलिंग नेहमीप्रमाणे आपण ह्याही वर्षी करणार आहे. तुम्हाला डिटेल माहिती पहिल्या राऊंड पासून शेवटच्या स्पॉट राऊंड पर्यंत मी देणारच. परत सगळे व्हिडिओ तर या चॅनलवरती येतील आणि ऍप्लिकेशन वरती पण डेट आहे. गो आयड अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतो माहिती आहे का, प्रायव्हेट कॉलेजेस खूप आहेत आणि 90% प्रायव्हेट कॉलेजेसना फसवतात विद्यार्थ्यांना. त्यांच्याकडे ऍडमिशन घ्यावं ह्याच्यासाठी मागे लागतात, खोटं बोलतात, प्लेसमेंट चुकीचं दाखवतात, हे सगळं होतच. कारण का एक विद्यार्थी म्हणजे जवळपास 5 लाख रुपये आहेत. कारण 1 लाख 1.25 लाख फी ऍव्हरेज झाली, मोठ्या शहरांमधून तर आणखीन वाढते. मग काही काउन्सलर कडून पण फसवणूक होते, कारण काही कॉलेजांनी स्वतःचे काउन्सलर बाहेर नेमलेले असतात. मग ते सांगतात आमचा कॉलेजांचा काही संबंध नाही, पण फॉर्म भरताना त्या कॉलेजचं नाव वरती टाकायला लागतो. अशा अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे मी डिटेल माहिती देतोय. त्याच्यासाठी 21 तारखेला, कारण 20 तारखेला सीईटी सगळं संपेल, 21 तारखेला संध्याकाळी 7 वाजता मी लाईव्ह लेक्चर घेतोय की ऍक्च्युअल प्रोसेस कशा असेल आणि कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि पुढचे 3-4 महिने आपल्याला काय करायचं आहे. तर 21 तारखेला संध्याकाळी 7 वाजता मी लाईव्ह सेशन युट्यूबवर घेतोय. लिंक तुम्हाला मी देईन एक दिवस अगोदर. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगणार आहे ना या लेक्चरमध्ये, त्या तुम्ही फॉलो करा. का जर फॉलो केला ना, नंतरची ऍडमिशन प्रोसेस तुमची सोपी जाईल.